अहमदाबादमधील विमान दुर्घटनेनंतर आता ही दुर्घटना नेमकी कशी झाली या कारणांचा शोध देखील घेतला जातोय। आपल्याबरोबर इंडियन एअरफोर्सचे ग्रुप कॅप्टन विनायक देवधर आहेत। सर, अपघात आपण बघितलेला आहे, दुर्मिळातला दुर्मिळ अपघात म्हणून याकडे बघितला जातोय। नेमकी काय घटना झाली असावी, काय वाटतं आपल्याला? माझ्या मते आपण जर विचार केला तर या पूर्ण जी घटना घडली याच्यामध्ये विमान फक्त 60 सेकंद टेक ऑफ ते क्रॅश हा वेळ आहे। याच्यामध्ये देखील फक्त 30 सेकंद विमान हवेमध्ये होतं। तर त्यामुळे 30 सेकंदांमध्ये काय झालं असावं की पायलटला विमान कंट्रोल करता येऊ नाही। आपण जे बघतो व्हिडिओमध्ये की जवळपास 650 फुटापर्यंत विमान हवेत गेलं आणि मग ते खाली यायला सुरुवात झाली। त्यात देखील आपण बघतो की विमानामध्ये अशा काही व्हायलंट घडताना दिसत नाहीये, विमान सरळ सरळ खाली येत आहे। म्हणजे याचा अर्थ पायलटला काहीच करता येत नव्हतं। असं का व्हावं? एकतर इंजिन जे दोन असतात, दोन्ही इंजिन एकदम फेल व्हावीत हे थोडं चमत्कारिक आहे, पण पॉवरच नसेल तर मग विमान असं खाली येऊ शकतं। किंवा मग ज्या इंजिन्सना कंट्रोल करणारी यंत्रणा असते, म्हणजे इलेक्ट्रिकल सिस्टीम आपण ज्याला म्हणू शकतो टोटल इलेक्ट्रिकल फेल्युअर, पण परत हे का व्हावं हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। कारण आजकालच्या आधुनिक विमानांमध्ये इंजिनचं फ्युएल सिस्टीम असो, हायड्रॉलिक सिस्टीम असो किंवा इलेक्ट्रिकल केबलिंग असो, हे कमीत कमी 4 ते 5 इंडिपेंडंट सिस्टीम्स असतात। त्यामुळे एक किंवा दोन सिस्टीम जरी खराब झाल्या तरी बाकीच्या सिस्टीमद्वारे विमान नेहमी छान उडू शकतं। त्यामुळे हा एक खरोखरच गहन विषय आहे। फक्त दुःखात सुख एवढंच की जे विमानाचे दोन मेजर कॉम्पोनंट्स असतात, म्हणजे कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर आणि काय म्हणतात त्याला FDR फ्लाईट डेटा रेकॉर्डर, हे दोन्ही विमानाच्या मागच्या बाजूमध्ये असतात। आणि हा भाग जो आहे मागचा आपण त्या बिल्डिंगच्या वरती बघतो, त्यामुळे हे दोन्ही लवकरच आपल्याला सापडतील। आणि अजून एक सुखाची गोष्ट म्हणजे हे दोन्ही गोष्टींमधला डेटा रिट्रीव्ह करणं याची लॅब आत्ताच भारतामध्ये एप्रिलमध्ये सुरू झाली आहे। त्यामुळे आपल्याला हे लवकरच डेटा अनालिसिस करता येईल आणि कॉकपिटमध्ये काय घडलं, दोघांमध्ये काय संवाद झाला, कारण दोघांमध्ये नक्कीच काहीतरी संवाद झाला असेल, दोघांनी नक्कीच म्हणाले असेल की हे सिस्टीम फेल होते किंवा काय होत आहे, हे सगळं आपल्याला अनालिसिस नंतर कळेल। आपण म्हटलं अगदी 60 सेकंदाच्या अवधी होता, ह्यावेळेस पायलट काय काय प्रयत्न करू शकतो विमान वाचवण्यासाठी, जे प्रवासी होते त्यांचे जीव वाचवण्यासाठी? होय, ॲक्च्युली जेव्हा विमान टेक ऑफ रनमध्ये असतं तेव्हा पायलट खूप जास्त काही करू शकत नाही। फक्त तो पॅरामीटर्स बघत असतो कॉकपिटच्या इन्स्ट्रुमेंट्समध्ये की स्पीड बरोबर चालली आहे की नाही, इंजिन पॉवर कितपत आहे। आणि एकदा विमान टेक ऑफ झालं की मग पायलटच्या थोड्याफार ॲक्शन सुरू होतात। म्हणजे विमानाचं जे अंडर कॅरेज असतं, म्हणजे जे चाकं असतात त्याला वरती घेणं आणि मग त्यांचं कम्युनिकेशन सुरू असतं, पॉवर कमी जास्त करणं अशा। पण त्यामुळे एखादं जर काहीतरी घडलं विमानामध्ये, समजा एकच इंजिन खराब झालं, तर पायलटला ट्रेनिंग दिलेलं असतं की अशा वेळेस काय ॲक्शन घ्याव्यात की ज्या योग्य विमान ॲक्सिडेंट न होता नीट उडत राहील। आणि पायलटच्या मनामध्ये हेच बिंबवलेलं असतं की काहीही जरी ॲक्सिडेंट एकदम तुम्हाला दिसला झालेला, काहीतरी गडबड झालेली दिसली, तर सगळ्यात पहिले विमान उडवत राहायचं आणि मग कम्युनिकेट करायचं। या 30 सेकंदामध्ये पायलटनी मेडेचा पण कॉल दिलेला आहे। त्याअर्थी त्यांनी विमान उडवण्याचा प्रयत्न नक्कीच केलेला असावा, पण त्यांना त्याच्यामध्ये यश मिळालेलं काही दिसत नाहीये। असं का झालं असावं? एकच सांगायचं म्हणजे विमानाला बिलकुल लिफ्ट नव्हती, पण लिफ्ट का नाही याची खूप वेगवेगळी कारणं असू शकतात। तर या कारणांचं ॲक्च्युली स्पेक्युलेट करणं फार मुश्किल असतं, कारण खूप कारणं असू शकतात आणि प्रत्येक कारणाकरता विमानामध्ये 3-3, 4-4 सिस्टीम्स असतात। त्यामुळे एक खरोखर मुश्किल घटना आहे। ट्रस्टची काही कमतरता असंही आय नो, तसं म्हणतात लोक, पण विमान जेव्हा टेक ऑफ रनला उभं होतं तेव्हा पायलटला विमानातर्फे सूचना मिळते। जर फ्लॅप बाहेर नसतील किंवा स्लॅट बाहेर निघायला नसतील तर ऑटोमॅटिक सूचना मिळते, वॉर्निंग मिळते आणि पायलट ते ताबडतोब करेक्ट करून ते दोन्ही गोष्टी एक्सटेंड करतात। आणि ही तर वन ऑफ द फंडामेंटल थिंग जी असते विमान उडवण्याची, की या दोन्ही गोष्टी निघालेल्या आहेत बाहेर, कारण त्यामुळेच विमानाला लिफ्ट मिळते आणि लिफ्ट मिळाली तरच विमान रनवेपासून वरती उडू शकतं। त्यामुळे या दोन गोष्टी मला तरी नाही वाटत की याच्यामध्ये काही गडबड झाली असेल। सर, काही घातपाताचा संशय देखील व्यक्त केला जातोय, चर्चा आहेत अशा, काही तज्ज्ञांकडनं असं संशय व्यक्त केला जातोय किंवा हॅक होऊ शकतं हे असं? हो, विमान हॅक करणं ही एक घटना असू शकते, कारण विमानामध्ये
कम्युनिकेशन सुरू असतं पायलटशी आणि वेगवेगळ्या रडारशी. त्यामुळे त्याच्यामध्ये कोणीतरी लॉग इन करून असं घडवणं थिरॉटिकली तरी पॉसिबल आहे, पण प्रत्यक्षात कितपत खरंच कोणी काही करू शकतं का, तर हे म्हणजे अगदी अशक्य कोटीतलं नसलं तरी फार डिफिकल्ट आहे असं मला तरी वाटतं. एकूणच आपण बघतोय विमानाची दुर्घटना घडलेली आहे, मोठा अपघात झालेला आहे. आता नेमका हा अपघात कसा झाला याचा शोध सुरू होईल, याची कारणं हळूहळू पुढे येतील. मात्र आता एक ना अनेक शक्यता ह्या व्यक्त केल्या आहेत. विमानामध्ये काही बिघाड याआधीच होता का, ऐनवेळी काही बिघाड झाला का, किंवा विमान हॅक करण्याचा देखील प्रयत्न झाला का, अशी चर्चा देखील आता सुरू झाली आहे. कॅमेरामॅन मयूर वारगेजेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.